साधारणतः 7:30च्या सुमारास नियंत्रण कक्ष पुणे शहर या ठिकाणी कॉल प्राप्त झाला की रायवाडी रोड वडाळे वस्ती लोणी काळभोर या ठिकाणी एक इसम जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत त्याच्या घराबाहेरच्या पलंगावरती पडलेला दिसून येत आहे। लागलीच लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि स्टाफ घटनास्थळी रवाना झाला। त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की घराच्या बाहेर राहत्या घराच्या बाहेर पलंगावर रक्ताच्या थारोळ्यामध्ये जखमी हे बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले आहेत। लागलीच घटनास्थळावरती घटनास्थळ पंचनामा करणं असेल, इन्क्वेस्ट असेल, त्याचबरोबर आयकार, डॉग स्क्वॉड, ॲम्ब्युलन्स यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आणि आम्ही तपासास सुरुवात केली। एकंदरीत परिस्थितीजन्य पुरावे आणि तांत्रिक माहितीच्या विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी यामध्ये मयताची पत्नी शोभा रवींद्र काळभोर वय 42 वर्ष आणि तिचा प्रियकर गोरख त्रिंबक काळभोर 41 वर्ष या दोघांना आज रोजी अटक करण्यात आलेली आहे। त्या दोघांकडे विचारपूस केली असता त्या दोघांची आणि गावात माहिती घेतली असता त्यांचे बऱ्याच दिवसापासून अनैतिक संबंध होते आणि आपल्या अनैतिक संबंधामध्ये नवऱ्याचा अडसर येत असल्याने दोघांनी आपसात संगनमत करून अनैतिक संबंधास बाधा निर्माण करत असल्याने यातील त्यांचे जे पती आहेत यांच्या डोक्यावरती रात्री साधारणतः 1:30-2च्या सुमारास खोऱ्याचा दांडा मारून त्यांची हत्या केली। त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आणि थेरगाव लोणी काळभोर येथील प्राथमिक केंद्रामध्ये त्यांना घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी जागीच त्यांना मयत घोषित केलं आहे। सर कसं उलटीस आलं नेमकं पत्नीनंच मारलं हे कशामुळे निष्पन्न झालं आणि काय किती वर्षापासून त्याच्यासमोर यातील मयत आणि आरोपी यांचं आजूबाजूला शेत आहे आणि शेतामध्ये ते एकमेकांना मदत वगैरे करतात। यातील मयताला 2 मुलं आहेत आणि पूर्णपणे शेती व्यवसायावरती ते अवलंबून आहेत। मयताला दारू पिण्याची सवय होती, त्यातून शेतात मदत करणं असेल किंवा मयत वेळोवेळी आपल्या पत्नीला तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करायचा, तर त्यातच गोरख त्र्यंबक काळभोर हे मध्यस्थी करायचे आणि त्यातून त्यांची जवळीक निर्माण झाली होती। त्यातून मग ते बाहेर फिरायला जाणं वगैरे असे गोष्टी झाल्यानंतर मयताला संशय येत असल्याने ते पत्नीला सतत मारहाण करायचे। त्यातून पुढे ह्या घटना घडत गेल्या। दोघांना अटक केली का, त्याचं काय म्हणणं? यातील दोन्ही शोभा काळभोर आणि गोरख काळभोर यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे।